नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आता मोठ्या प्रमाणावर जे काही शेतकऱ्यांची नोंदणी आहे ते झालेली आहे। भरपूर शेतकऱ्यांनी जे जवळपास जे येत्या 2 दिवसामध्ये नोंदणी केलेली आहे। आता प्रतीक्षा लागलेली आहे ते म्हणजे जे काही आपलं कार्ड आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आणि कधी डाउनलोड होणार आहे। तर याबद्दल मी स्वतः जे आहे ते या ठिकाणी जे काही विभागीय समन्वयक आहे त्यांच्याशी फोनवर चर्चा केलेली आहे आणि यापुढची जी काही प्रोसेस कशा पद्धतीची असणार आहे त्याबद्दलची त्यांना विचारणा केलेली आहे। तर त्यांच्या माध्यमातून कोणती माहिती देण्यात आलेली आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आता गेल्या काही दिवसापासून आपण जे काही या संदर्भात प्रॉब्लेम येत आहेत, ज्या काही अडचणी येत आहेत त्यावरती आपण जे काही मोठमोठ्या हायलाइट्स इश्यू होते त्याच्यावरती आपण जे आहे ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळपास सर्व जे काही प्रॉब्लेमवरती जे आहे ते आपण सोल्युशन या ठिकाणी काढलेलं आहे। जवळपास सर्वच प्रॉब्लेमचं जे काही कशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ते सांगितलेलं आहे। परंतु अजूनही काही जर नवीन अडचणी आल्या तर तुम्हाला नक्कीच जे या ठिकाणी जी काही आपण चर्चा करणार आहोत, या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। परंतु मित्रांनो, आता महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना जी काही नोंदणी आहे, शेतकऱ्यांना नोंदणी केल्यानंतर एक त्यांना जी काही रिसिप्ट आहे एनरोलमेंट आयडीची ज्याला आपण म्हणतो ते देण्यात येत आहे। तर तुम्हाला सुद्धा ही एनरोलमेंट जी काही रिसिप्ट असेल तुम्हाला मिळाली असेल असं मी समजतो, किंवा नसेल मिळाली तर तुम्ही नोंदणी करून घ्या। नंतर तुम्हाला जी काही रिसिप्ट आहे ते CSC सेंटरच्या माध्यमातून देण्यात येईल। या रिसिप्टवरती तुम्हाला एक एनरोलमेंट आयडी मिळेल। या एनरोलमेंट आयडीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वप्रथम जे आहे ते तुमचं जे काही ॲप्लिकेशनचं स्टेटस आहे ते 1 ते 2 दिवसामध्ये चेक करायचं आहे। समजा तुम्ही आज जर नोंदणी केली तर 2 दिवसांनी तुम्ही त्याचं स्टेटस चेक करू शकता किंवा लगेचसुद्धा करू शकता। तर स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला एक म्हणजे एनरोलमेंट आयडी किंवा आधार कार्ड नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता। स्टेटस कशा पद्धतीने चेक केलं जाते याचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो। जर तुम्ही ॲग्रीस्टॅग किंवा तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या mhfr.agristag.gov.in या वेबसाईटवरती जर तुम्ही गेले तर चेक स्टेटसचं तिथे ऑप्शन दिसेल। त्या ठिकाणी तुम्ही 2 ऑप्शनने जे काही स्टेटस आहे ते चेक करू शकता। एक म्हणजे एनरोलमेंट आयडी आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड। तर आधार कार्ड सोपी पद्धत आहे। आधार कार्ड नंबरच्या शेतकऱ्याची तुम्ही एनरोलमेंट आयडी किंवा एनरोलमेंट केलेलं आहे तर त्यांचे आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही तिथं स्टेटस जे आहे ते चेक करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी आता जे काही शेतकऱ्यांचं जे काही कार्ड आहे ते अप्रूव्हल होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता या ठिकाणी जर स्टेटस पाहिलं तर तुम्ही तुम्हाला यामध्ये माहिती दिसणार आहे। तुमचंसुद्धा या ठिकाणी जर अप्रूव्ह झालं असेल तर अशीच तुम्हाला माहिती दिसेल। यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणार आहेत ते सांगतो। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये पाहू शकता एनरोलमेंट आयडी किंवा आधार कार्डच्या माध्यमातून जर तुम्ही इथे स्टेटस पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इथे 2 पैकी एक याची एनरोलमेंट आयडी किंवा आधार नंबर टाकायचा, त्यानंतर चेकवरती क्लिक करायचं आहे। चेकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एनरोलमेंट आयडी, त्याच्यानंतर तुमचं जे काही अप्रूव्हलचं स्टेटस आहे हे प्रोसेस तुम्ही मोबाईलमधून सुद्धा करू शकता किंवा PC लॅपटॉपमधून सुद्धा करू शकता। दोन्ही ठिकाणी PC लॅपटॉप किंवा मोबाईलच्या माध्यमातून करू शकता। तर आता या ठिकाणी जर तुम्ही स्टेटस पाहण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी एनरोलमेंट आयडी दिसेल। त्यानंतर तुमचं जर स्टेटस इथे पेंडिंग दाखवेल काही जणांचं, आणि काही जणांचं जर इथे अप्रूव्हल झालं असेल तर अप्रूव्ह दाखवेल। त्यानंतर खाली इथे सेंट्रल आयडी, ज्यांचं इथे अप्रूव्ह झालेलं आहे त्यांना एक सेंट्रल आयडी मिळेल, 11 अंकी सेंट्रल आयडी ज्याला आपण म्हणतो। हे आयडी जे आहे ते या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। येत्या भविष्यामध्ये, येत्या काही काळामध्ये हा आयडी तुम्हाला, या आयडीचं खूप काम पडणार आहे। याच्यावरती जे काही सर्व प्रोसेस आहे ते होणार आहे। तसेच रिपोर्ट एनरोलमेंट डेट, या शेतकऱ्याची नोंदणी कधी केली होती त्याची डेट दाखवेल, किती वाजता केली होती टाईम दाखवेल, आणि कॉमन अप्रूव्हल डेट म्हणजे अप्रूव्हल कधी मिळालं त्याची डेट दाखवेल। अशा पद्धतीने तुम्हाला जे काही स्टेटस आहे ते पाहता येणार आहे। तसेच शेतकऱ्याचं नावसुद्धा दाखवेल आणि जे काही अप्रूव्हल रिमार्क असेल ते सुद्धा दाखवेल। तर आता हे जे काही स्टेटस तुम्ही पाहत आहात हे आपलं अप्रूव्ह झालेलं आहे। आता अप्रूव्ह झाल्याच्यानंतर, आता मित्रांनो, अप्रूव्ह झाल्याच्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जी काही आशा लागलेली आहे की आता डाउनलोडची प्रोसेस कशी असणार आहे। तर या संदर्भात मी जे काही आमचे विभागीय जे काही समन्वयक आहे, महसूल समन्वयक किंवा कृषी समन्वयक, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांना विचारलं की याची पुढची प्रोसेस कशी असणार आहे। तर त्यांच्या माध्यमातून जी मला माहिती मिळाली ती आता मी तुम्हाला सांगतो। तर यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की सध्या एनरोलमेंट आयडी जी आहे ती सुरू आहे। आता काही जणांचे अप्रूव्हलसुद्धा झालेले आहे, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे आणि जे काही अप्रूव्हल, ज्यांचे अप्रूव्हल झाले त्यांना आयडी जे आहे ते जपून ठेवायचं आहे। म्हणजे आता सर्वांचं जे काही प्रोसेस आहे ते सोबत रजिस्ट्रेशनची होईल आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जर शेतकऱ्याची नोंदणी झाली, समजा या ठिकाणी 1 लाख 2 लाख किंवा 3 लाखाच्या जवळपास जरी अपेक्षेप्रमाणे त्यांच्या जर शेतकऱ्याची नोंदणी झाली तर ते त्यांची जी काही पुढची प्रोसेस म्हणजे डाउनलोडची प्रोसेस जी आहे ती सुरू करणार आहेत। तर आता असं फिक्स डेट जी आहे ती त्यांनी सांगितलेली नाही आहे। त्यांना असे एवढंच सांगितलेलं आहे फक्त की आता सध्या फक्त रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू आहे आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेस जवळपास संपली म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी जवळपास नोंदणी जर केली त्याच्यानंतर जे आहे ते आपण डाउनलोडची प्रोसेस करणार आहोत। त्याच्यामुळे आता जर डाउनलोडची प्रोसेस सुरू केली तर थोडासा गोंधळ होऊ शकतो। त्याच्यामुळे आता तुम्ही अजून एखादा महिना तरी
किंवा 15 दिवस तरी समजा जर लवकर जास्त नोंदणी झाली तर लवकर जे आहे ते रजिस्ट्रेशन जे काही कार्ड आहे ते डाउनलोड करण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते. तर सध्या तरी त्यांनी फक्त सांगितलेलं आहे जे काही 11 अंकी नंबर सेंट्रल आय डी जनरेट होणार आहे किंवा जनरेट झालेला आहे तो तुम्हाला जपून ठेवायचा आणि जे काही कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला जी काही प्रिंट मिळत आहे सध्या एनरोलमेंट आय डी CSC सेंटरच्या माध्यमातून ती प्रिंट तुम्हाला जपून ठेवायची आहे त्या एनरोलमेंट आय डीच्या माध्यमातून आणि तुमच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून किंवा आधार कार्ड नंबरच्या माध्यमातून तुम्हाला जे काही तुमचं कार्ड आहे ते डाउनलोड करता येणार आहे. तर आता जास्त जे आहे ते बऱ्याच जणांना जे आहे ते कसं डाउनलोड करायचं विचारणा केली जात आहे. तर त्यांनी स्वतः सांगितलेली आहे ही माहिती सध्या तरी सुरू होणार नाही. कार्ड डाउनलोडची प्रोसेस जशी सुरू होईल तशी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल आणि आपण त्याच्या संदर्भात माहिती घेऊया. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती. समजू शकता की सध्या फक्त रजिस्ट्रेशनचे प्रोसेस सुरू आहे. त्याच्यानंतर असाच जे आहे ते कार्ड डाउनलोड करण्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीची काही प्रोसेस आहे ते सुरू होईल. तर अशा पद्धतीची मित्रांनो माहिती होती. ज्यांना कोणाला डाउनलोड कार्ड कसं करायचं या संदर्भात माहिती पाहिजे होती. तर मित्रांनो हे जे काही फार्मर आय डी कार्ड कधी डाउनलोड होणार आहे आणि कशा पद्धतीने डाउनलोड करता येईल या संदर्भातली माहिती होती. जे कोणी आपल्या ओळखीचे शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा. तसेच तुम्हाला सुद्धा जर तुमच्या जी काही विभागीय समन्वयक असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर स्वतःसुद्धा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ही जी काही माहिती आहे ते कन्फर्म करू शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.